तुमच्या आयुष्यात ज्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना ताकद द्या. त्यांना इतकं सक्षम करा की तुमच्या अनुपस्थितीतही त्या स्वतःच्या पायावर ठाम उभ्या राहू शकते. किमान इतकं तरी करू नका की तुमच्यावर त्या अवलंबून राहते. नात्यांमधली परस्पर स्वातंत्र्याची खरी गुरुकिल्ली हीच आहे. स्वतःला स्वातंत्र्य हवं असेल तर आधी दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचं कारण बना. तुम्ही जर एखाद्याला स्वतःवर अवलंबून बनवलं तर मला सांगा, तो तुम्हाला सोडेल तरी कसा? तो तुम्हाला घट्ट धरून ठेवेल. मला याची खूप गरज आहे, याशिवाय माझं पोट चालणार नाही, याशिवाय माझं अस्तित्वच नाही, माझी ओळखच यामुळे आहे, हा नवरा आहे माझा, माझं नावही याच्यापासूनच आहे, किमान आडनाव तरी याच्यामुळेच आहे, माझी भाकर, माझं घर, सगळं काही याच्यामुळेच आहे. मी सोडू शकतो कधी दादा? आणि हा माणूस जरा जरी इकडे तिकडे होऊ पाहत असेल तर त्याला असं पकडून ठेवीन मी, असं घट्ट अगदी. यामुळे नाही की मला प्रेम आहे त्याच्यावर, यामुळे कारण त्याला सोडलं नाही की मी लगेच बेचिराग होईल. आणि मनाच्या स्तरावर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या स्तरावर स्त्री पुरुषाच्या बरोबरीचीच नाही तर पुरुषापेक्षाही पुढे जाऊ शकते, फक्त त्याच स्तरावर. आणि स्त्रीची खरी आशा पूर्णपणे याच स्तरावर टिकून आहे. जी स्त्री मनाच्या स्तरावर पुढे जात नाहीये ती स्वतःसाठी अत्यंत धोकादायक भविष्य घडवते. शेवटी तर अंतर्गत गुणच कामी येतात, त्यांना विकसित करा.